करण्यात आलं होतं। यावेळी आदित्य ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे। 2014 आणि 19 मध्ये दोन्ही वेळेला आपली फसगत झाली। वाटलं होतं की अटल बिहारी वाजपेयी यांची भाजप आहे, मात्र ही तर भारतीय जुमला पार्टी निघाली, या शब्दात आदित्य यांनी टीका केली आहे। तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीही त्यांनी नक्कल केली आहे। पाहूया। आपण पण पहिल्यांदा 2014 ला त्यांच्यासोबत प्रचार केला होता, 2019 ला पण त्यांच्यासोबत प्रचार केला होता। दोन्ही वेळेला आपली फसगत झाली, कारण आपल्या वाटलं होतं की ही भाजप वाजपेयी साहेबांची भाजप आहे, पण ही भाजप भलतीच भाजप निघाली, ही भारतीय जुमला पक्ष निघाला। जर पाहिलं तर दिल्लीमध्ये ज्या प्रकारे इथे आपल्या अमोल भैयांना सतवलं जात आहे, तसंच तिथे अरविंद केजरीवाल साहेबांना सतवलं जात होतं। नोटिसांवर नोटिसा पाठवल्या, आणि जेव्हा त्यांना वाटलं की आप हा पक्ष आणि काँग्रेस यांची युती झाली आणि दिल्लीमध्ये परिवर्तन होणार आहे, त्यांनी बरोबर अरविंद केजरीवालांना उचललं आणि जेलमध्ये टाकलं। आज तिहारला पाठवलेलं आहे। निवडणूक लढताना पहिलं सांगितलं होतं आम्ही 22-25 जागा लढणार आहोत, मी एकालाही हरू देणार नाही। बरोबर ना? एक जरी हरला तर मी राजीनामा देईन। हे सगळं झाल्यानंतर सीट मिळाल्या किती? 9। त्याच्यातून बदली किती करायला लागल्यात? 5 तर सांगितलंय बदला। म्हणजे तुम्ही विचार करा, आता त्या लोकांच्या, त्या खासदारांची काय परिस्थिती झाली असेल। एक तर ताई अशा आहेत ज्यांना आपण उद्धव साहेबांनी 5 वेळा खासदारकीचं तिकीट दिलं आणि 5 वेळा आपण लढून झगडून तिथे खासदार बनवलं, त्यांना तिकीटच दिलं नाहीये। नाशिकची